थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ प्रज्ञा आणि विद्याधर इनामदार. नमस्कार. नमस्कार. थोरलं कुटुंब आमच्या सोबत आहे असं मी म्हटलेलं आहे. आणि मग अशी गंमत म्हणजे यांना मी विचारलं का हो तुमचा बघण्याचा कार्यक्रम कसा झाला. ते म्हटले रोजच व्हायचा. म्हटलं कसं काय. म्हणे लव्ह मॅरेज आहे. तो माझ्या आवडीचा विषय लव्ह मॅरेज. तर बरं सांगा ना आम्हाला पण स्टोरी तुमची काय कशी ती. नाही स्टोरी अशी नाहीये, मी 12वीत होती त्यावेळेला. अच्छा स्टोरी नाही का स्टोरीच असते म्हणून तुला लव्ह मॅरेज म्हणतो ना. मी 12वीत होती आणि याच बिल्डिंगच्या मागे माझी बिल्डिंग होती. आता तिथं कोण नाहीये, पण त्यावेळेला मग मी 12वीत असताना जसं गच्चीतनं एकमेकांना बघून बघून हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. राजू बन गया जेंटलमॅन सारखे तुम्ही तिथे उभे राहत असाल ना आणि ते मग बघत असतील मग वगैरे. ते बघितलं त्यांनी आणि मग हळूहळू जाणवायला लागलं. 12वीतच विचारलं की काय एकमेकांना. हो 12वीत ह्यानी म्हणजे मी 12वीत होती, हे त्यावेळेला सर्व्हिस करत होते. अच्छा म्हणजे ह्या 12वीत आणि तुम्ही सर्व्हिसला आणि जाता जाता मग हाय बाय व्हायचं का. हाय बाय नंतर ते नंतर ते नेहमीच सांगा व्हायचं. कसं कोणी कोणाला विचार आणि कसं विचारलं जरा सांगा. नाही विचारलं यानीच मला अच्छा पहिल्यांदा. मला लगेच हो म्हणाला. नाही नाही मग? 6-7 दिवस घेतले हो म्हणायला. 7 दिवस फक्त हो घेतले जास्त फक्त नाही. 6-7 7 दिवसात लगेच आता हो लव्ह म्हणाला. मॅरेज ना मग. मग घरात कळल्यावरती रिॲक्शन काय होती. माझ्याकडनं थोड्या उशिरा परवानगी मिळाली, अच्छा पण ह्यांच्या घरातनं काही प्रॉब्लेम झाला नाही. माहितीच होतं का त्यांना आधीच. नाही त्यांनी मला गणपतीला डायरेक्ट बोलवलं. अच्छा म्हणजे घरात सांगून ठेवलं की असं असं आहे हा. तर तिला मी आणणार आहे. हम्म. त्यामुळे खाली गणपती होता, गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही इथे आलो. अच्छा आणि पहिल्यांदाच येते आहे म्हणून सासूबाईंनी साधारणतः त्या एज मध्ये म्हणजे कांदा भजी वगैरे आवडत असते मुलींना वगैरे, त्यामुळे त्यांनी कांदा भजी केली तुमच्यासाठी? आणि माझ्यासाठी. आणि सगळ्यात मोठा जोक त्याच्यामध्ये होता की मी स्वतः कांदा खात नाही त्यामुळे अरे देवा. कांदा भजी खाणं मला अशक्य झालं. पण सांगायचं कसं मी खात नाही म्हणून एक खाल्ला आणि हळूच त्यांना सांगितलं अहो मी कांदा खात नाही. छान गप्पा मारल्यात. लव्ह स्टोरी पण छान पण हे गप्पच बसले होते काही हरकत नाही. नंतर तुमच्याशी नंतर मी गप्पा मारणार आहे. पण आता एक छानसा आपण राऊंड खेळूयात. हो. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवले तुम्हाला शोधायची आहेत. चालेल. प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंद वेळ आहे आणि प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे. सगळी कार्ड शोधा, जास्तीत जास्त बक्षीस जिंका. शुभेच्छा तुम्हाला. खेळूया शोध मोहीम. थोरले जाऊबाई शोध मोहिमेसाठी तयार झालेले आहेत. तुम्ही सगळं पाठ करून ठेवलं मला माहिती आहे. कारण आता एपिसोड ज्या ज्या महिला बघतात ना तिकडे ठेवू का तिकडे ठेवू का यांची आवड त्यांची नाही, आवड. मी जास्त पाठ करूच शकले नाही हो ना? तुम्ही तेवढा वेळच दिला नाहीत मला पाठ करायला. येस आता पहिला तुम्हाला क्लू सांगतो मी तुम्हाला. या गोष्टीचा वापर जास्त करून सासूबाईच करतात. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर 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 शोधा लवकर. 3, 2 वेळ संपली. या काय आता मग? काय आता हे मी तुम्हाला विचारलं पाहिजे. सासूबाई नाराज होतील. पूजेची फुलं आहेत ना घरामध्ये फ्रीज मध्ये. हो मी ती सगळी शोधली. हा सगळी नाही शोधली डब्यामध्ये पण होती ती बघायला पाहिजे होती. पिशव्यांमधली शोधली मी. आम्ही मस्त गंमत केली. पुढचा क्लू आहे आता शोधा. हे फक्त तुमच्या मिस्टरांनाच लागतं. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर. आता नीट शोधा. वेळ कमी आहे. 2 वेळ संपली. या काय हो अरे देवा मलाच म्हणतात काय हो. हे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. मी सगळे मी मोबाईल शोधला का तो मोबाईल त्यांना सारखा लागतो. औषध आहे अभयारिष्ट. चला शोधा आता. तुमचे मिस्टर आणि मुलगा दोघांनाही आवडतं पण तुम्हाला आवडत नाही असं काय आहे. वेळ सुरू होते आता. शोधा काय आहे. गोड आहे का काही पिण्याची गोष्ट बनवतात का. मुलगा काय पितो. 3, 2 वेळ संपली. या आता हसूच नका कारण मुलगा पण नाराज होणार आहे. मग मी काय आहे असं म्हणेल तो. चॉकलेट ड्रिंक आहे ना घरात. डबा आहे त्याच्या झाकणाला आतमध्ये लावलेला आहे का ते तुम्ही शोधलं पाहिजे. आता पुढचं शोधा. काही सुचते ना त्यांना. 3 गेली. पुढचं शोधा. तुमच्या भावाने आणलेला एक जिन्नस. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर. त्यांच्या व्यवसायासाठी लागणारा कुठला जिन्नस त्यांनी आणलाय. 2 वेळ संपली. या काही नाही आलं. माहेरची माणसं पण नाराज झाली आता. भाऊ पण बघत असेल काय आंबा मावा आणलेला आहे ना घरामध्ये फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये आहे. आता काय झालं माहितीये का एकही बक्षीस नाही तुम्हाला मिळालं. त्यामुळे यांना मिळतात माझ्यातर्फे पुढच्या राऊंड साठी फक्त शुभेच्छा. धाकटं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ रोहिणी आणि विनोद इनामदार. नमस्कार. छान धमाल केली त्यांनी सुद्धा. छान गप्पा मारल्या. त्यांच्याकडे तर लव्ह स्टोरी पण होती. तुमची पण लव्ह स्टोरी आहे. नाही नाही का हो. आमचं अरेंज मॅरेज. मग त्यात प्रेम नसतं.
लग्नानंतर होतं ना ते ते आधी सांगा ना आम्हाला, लग्नानंतरचं प्रेम सांगा आम्हाला. बघितल्या जरा ते मला असे रागीट वगैरे वाटले होते. बघण्याच्या हा, कार्यक्रमात पण त्यांच्यानंतर लग्नानंतर जेव्हा आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा त्यांचा स्वभाव काही वेगळाच होता. अच्छा, आणि काय वेगळाच होता म्हणजे? म्हणजे रागीट नव्हता, अच्छा, चांगला होता. आणि मी यांच्याबरोबर आजपर्यंत लाईफ खूप एन्जॉय केलं. म्हणजे रागीट नव्हता, रागीट होता. मग आता कसं आहे? आता छान आहे. आता छान आहे. आता ना चिडचिड करत. नाही मग नंतर यांचा स्वभाव बदलला, या रागीट झाल्या आणि त्यांच्यावर चिडचिड करायला लागले. बरोबर आहे? बरोबर आहे. आणि आता एक छानसा राऊंड आपण खेळूयात. शोध मोहीम तुम्हाला करायची आहे. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवली, तुम्हाला शोधायची आहेत. प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंदाची वेळ आहे. प्रत्येक कार्डमध्ये एक बक्षीस आहे. सगळं शोधा. शुभेच्छा तुम्हाला. खेळूयात शोध मोहीम. आता धाकट्या जाऊबाई करणार आहे शोध मोहीम. तयार ना? शुभेच्छा तुम्हाला. त्यांच्यापेक्षा जास्त कार्ड शोधा तुम्ही. थँक्यू. पहिला क्लू आहे, घरात सगळ्यांपेक्षा जास्त तुमच्या मोठ्या दिरांना हे जास्त आवडतं. वेळ सुरू होते आता. शोधा शोधा शोधा. पळा. नीट शोधा. 10 सेकंदाची सापडला. या या या. ते बक्षीस आहे तुमच्यासाठी, पण ते मी देणार होतो. आता तुम्ही उघडला, आता नाही देणार तुम्हाला. सॉरी. पुढचा क्लू आहे, सासूबाईंना जेवणात हे लागतच. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर. नीट बघा. 2, 1. वेळ संपली. या. सासूबाईंना काय लागतं दूध जेवणात? लागतं, आमटी भात लागते. लागतो ना पण. हा, भात. सॉरी. भात बनवून ठेवलाय, त्या भाताच्या झाकणी ते झाकणालाच लावलेलं होतं. बरोबर आहे का? नीट बघा ना, मग तेच सांगतो. पुढचा क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना सकाळी हे लागतच. वेळ सुरू होते आता. पळा पटकन, वेळ कमी आहे. वेळ संपली. या. दूध, चहा काहीच नाही त्यातून. बिस्किट लागतात ना चहा. बिस्किटाच्या डब्यात ठेवलं होतं आम्ही. शोधा पुढचं. सगळे नाराज होतील, काय आमच्या आवडीने माहित नाही, असं नको वाटायला कोणाला. पुढचा क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना हे जेवणात जास्त लागतं. वेळ सुरू होते आता. नीट ऐका आणि शोधा. जेवणात जास्त लागतं. 3, 2. वेळ संपली. या. या वहिनी. हो. मीठ लागतं, पण मिठाच्या इथे नाही. तिखट जास्त लागतं त्यांना सगळ्यांपेक्षा जास्त. तिकडेच ठेवलं होतं आम्ही. एक बक्षीस तुम्ही शोधलं, पण ते मध्येच तुम्ही उघडलं. द्यायचं की नाही तुम्हाला? तुमची इच्छा. असं नाही करता. देणार आहे आम्ही. आणि तुम्हाला मिळतंय 5 किलो तूर डाळ. अभिनंदन. आणि आता खेळातली आणखीन गंमत वाढवण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला मिळणार सासूबाईंची पॉवर, त्याला आम्ही म्हणतो. सासूबाईंची पॉवर म्हणजे 10 बोनस गुण सासूबाईंच्या हातात आहेत. आणि आजी, तुम्ही दोघींपैकी एकीला देऊ शकता खेळामध्ये. म्हणजे असंही नाही की आवडती त्यांनाच द्या. पण देऊ शकतो. हे घ्या. हातामध्ये कार्ड ठेवा, याच्यामध्ये त्यांचं नाव लिहा.